प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की आज पुन्हा एकदा प्रभूंनी संधी दिली का त्याच्या वाचनाद्वारे तुम्हाला त्याचा गौरव करावं. आणि पुन्हा एकदा तोच विषय आपण घेत आहोत ज्या दोन भागांमध्ये आपण जो संदेश कव्हर केला का हृदय कठीण करू नये, आणि पुन्हा त्याच वचनाकडे पण एक नव्या पद्धतीने हे वचन आज आम्ही शिकणार आणि समजणार आहोत. मी पुन्हा या ठिकाणी मत्तय याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन वाचणार आहेत. जे लोक लिहून घेतात, मत्तय याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन, आणि आज त्याचा भाग 3रा आहे. आणि पुन्हा हा संदेश आम्ही एका वेगळ्या पद्धतीने आपण ऐकणार आहोत. या ठिकाणी वचन काय सांगतं मी तुम्हासाठी वाचतो. बायबल सांगतं, जे अंतःकरणाने शुद्ध ते आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. प्रेज द लॉर्ड. नाव पुन्हा एकदा बायबल या ठिकाणी आम्हाला सांगतं का जे अंतःकरणाने शुद्ध, कशाने शुद्ध? अंतःकरणाने. आणि बायबल असं सांगतं की येशू ख्रिस्त ज्यावेळेस डोंगरावर उभा होता आणि उपदेश करत होता, तो लोकांना या वचनाद्वारे सांगत होता किंवा त्यांची ती तयारी करत होता का तुमचं अंतःकरण शुद्ध राहणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याद्वारे तुम्ही देवाला पाहणार किंवा ऐकणार आहात. प्रेज द लॉर्ड. समस्या ठिकाणी काय म्हणतो की येशू ख्रिस्त, जे अंतःकरणाने शुद्ध ते कसे आहेत? आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. मग जसं दोन भागांमध्ये आपण पाहिलं व्यक्तिगत जीवनाबद्दल का आपलं व्यक्तिगत जीवनामध्ये कशा प्रकारे आपलं अंतःकरण शुद्ध ठेवणं गरजेचं आहे, कारण जर आमचं अंतःकरण आम्ही शुद्ध ठेवलं नाही तर ते कठीण होतं. आणि मग एकदा का हृदय कठीण झालं, सैतान येतो आणि दुष्ट योजना आपल्यामध्ये पूर्ण करतो. आणि मग दोन भागामध्ये आपण पाहिलं वेगवेगळे संदर्भ घेऊन का कशा प्रकारे आमच्यात राग येतो आणि राग आल्यानंतर सैतान त्याचं कार्य आम्हात पूर्ण करतो. पण आज पुन्हा हृदय कठीण करू नये या शीर्षकावर एक वेगळ्या पद्धतीने हे वचन आपण शिकणार आहोत. का मागच्या वेळेस व्यक्तिगत जीवन, रोजचे आपले व्यवहार आणि गोष्टी ह्याबद्दल आपण हा संदेश ऐकला. पण आज आध्यात्मिक जीवनामध्ये आमचं हृदय कठीण होऊ नये, आमचं हृदय कडक होऊ नये, आमचं हृदय गर्विष्ठ होऊ नये, म्हणून आम्हाला जपणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पहा, बायबल सांगतं का जे अंतःकरणाने शुद्ध ते आशीर्वादित आहे, ते कोणाला पाहतील? देवाला पाहतील. मग आध्यात्मिकरित्या आम्हाला हे समजणं खूप गरजेचं आहे, कारण जे आध्यात्मिकरित्या आत्म्यात वाढत आहे, प्रार्थनेत वाढत आहे, ज्यांना प्रभूची सेवा करायची आहे, ज्यांना प्रभूचं राज्य लोकांमध्ये वाढवायचं आहे, घेऊन जायचं आहे, मग सेवकांना किंवा अशा लोकांना का ज्यांना परमेश्वराचं कार्य करायचं आहे, त्या लोकांना आपलं अंतःकरण शुद्ध ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आध्यात्मिकरित्या म्हणजे मंडळीबद्दल हा संदेश आहे का अनेकदा चर्चमध्ये आत्मिक वातावरणामध्ये कशा प्रकारे आमचं हृदय कठीण होतं आणि मग कशा प्रकारे सैतानाची दृष्टी योजनेत आम्ही चालतो आणि देवाच्या अनुग्रहापासून आपण दूर जातो. म्हणून आजचा जो विषय आहे हा कौटुंबिक नाही तर आध्यात्मिक आहे, चर्च संबंधित आहे, मंडळी संबंधित आहे. कशा प्रकारे चर्चमध्ये आध्यात्मिकरित्या आपण आपलं अंतःकरण कठीण होऊ नये म्हणून जपलं पाहिजे. कारण बायबल सांगतं ज्याचं अंतःकरण शुद्ध ते आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. आता याचा अर्थ आपण असा देखील घेऊ शकतो का ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे ते देवाला चांगल्या प्रकारे ऐकतील, चांगल्या प्रकारे समजतील. आणि मग जर आपण देवाला चांगल्या प्रकारे ऐकलं, चांगल्या प्रकारे समजलं, तर आम्हाला त्याच्या मार्गात चालण्यासाठी देखील अत्यंत सोपं होणार आहे. म्हणून या ठिकाणी प्रभूची इच्छा आहे की अंतःकरण शुद्ध ठेवावं, कारण आध्यात्मिकरित्या प्रभूच्या मार्गात चालत असताना अनेकदा अशा काही गोष्टी घडतात जेणेकरून आमचं हृदय कठीण होऊ लागतं आणि मग सैतानाला त्या ठिकाणी जागा भेटते आणि देवापासून आपण कधी दूर जातो आम्हाला कळत नाही. पण आज तुम्हासमोर अशी काही उदाहरणं आम्ही ठेवणार आहोत मंडळीमधले, कशा प्रकारे सैतान आमचं हृदय कठीण केल्यानंतर आम्हा शिरून दुष्ट योजना आणतो आणि मग देवापासून तो आम्हाला दूर घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. म्हणून या ठिकाणी मी विनंती करेल का पूर्ण संदेश ऐका, आत्म्यातून ऐका का काय संदेश परमेश्वर आम्हाला देऊ इच्छित आहे. का आम्ही जे मंडळी आहोत, आम्ही जे चर्चचे एक अवयव आहोत, आम्हाला कशा प्रकारे अंतःकरणात राहणं, शुद्धता टिकून ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा आजचाही संदेश वेगवेगळे आम्ही ॲक्ट करून दाखवणार आहोत आणि त्याद्वारे तुम्हापर्यंत तो संदेश पोहोचवणार आहोत. हे कशा प्रकारे हृदय कठीण होतं आणि ते कठीणपण होणं किती महाग आम्हाला जाईल हे आज आम्ही आपल्या संदेशातून समजदारीने शिकणार आहोत. उद्देश एकच आहे, ते जे आम्ही कॅरेक्टर तुमच्यासमोर मांडणार आहोत त्याद्वारे आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की हृदय प्रयल कठीण कसं होतं हे समजणं गरजेचं आहे. समजतंय का? पहिलं आम्ही दाखवू की हृदय कठीण कसं होतं आणि मग कसा सैतान शिरतो आणि दुष्ट योजनेत तुम्हाला चालवतो. म्हणून एकदा का हे कळलं मग आपण या गोष्टीपासून वाचू शकतो आणि मग आम्हाला सैतानाची योजना नाही पण देवाची इच्छा पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा हा संदेश मंडळीसाठी आपण घेणार आहोत. प्रथमतः की कशा प्रकारे मंडळीत गैरसमज निर्माण होतात, हृदय कठीण होतं आणि मग सैतान त्याच्यात कार्य करतो. आणि म्हणून पहिलं उदाहरण का कशा प्रकारे पालकाबद्दल गैरसमज निर्माण होतो, सेवकाबद्दल भेटण्यावरून किंवा त्यांच्या घरी व्हिजिट केल्याद्वारे. आणि म्हणून दोन कुटुंब आपण दाखवणार आहोत. या ब्रदरची एक फॅमिली आहे आणि याही ब्रदरची एक फॅमिली आहे. कशा प्रकारे देवाचे सेवक एक कुटुंबाला भेटतात, पण कदाचित दुसऱ्या कुटुंबाकडे त्यांचं लक्ष गेलं नाही किंवा ते त्या ठिकाणी गेले नाही. आणि मग कसा गैरसमज निर्माण होतो त्या कुटुंबात, मग कसं त्यांच्या मनामध्ये त्या आलेल्या रागाद्वारे सैतान कसं त्यांच्यावर प्रभुत्व गाजवतो आणि जे देवाच्या जवळ होते ते कसे दूर जातात हे आपण पाहूया आणि त्यातून आपण शिकूया. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण पाहत आहोत पहिले उदाहरण की कशा प्रकारे पालक त्यांना भेटायला जात आहेत आणि मग कसा गैरसमज निर्माण होतो. त्या कुटुंबासाठी प्रार्थना करतायत. पाळक साहेबांची प्रार्थना त्या कुटुंबासाठी चालू आहे. काही कारणास्तव त्या कुटुंबाने त्यांना बोलवलं होतं आणि प्रार्थना करून पाळक साहेब त्या ठिकाणी भेट घेऊन निघत आहे. आणि पहा, त्याच ठिकाणी अजून एक कुटुंब आहे जे पाळकाच्या परिचित आहे. ते त्यांना हाक मारतायत, पण पाळक साहेब बिझी असल्यामुळं त्या ठिकाणाहून निघून गेले. आणि मग एक दुविधा त्यांच्या मनात उत्पन्न झाली. एक विचार ते करू लागले आणि ते नकारात्मक विचार त्यांच्यावर हावी होऊ लागले. का बघ, तू इतका आवाज दिला, तुझं ऐकलं नाही. हृदय त्या नकारात्मक विचाराने कठीण केलं. हृदय त्यांचं कठीण करू लागले. चांगले विचार त्याला समजत होते का नाही, तू गैरसमज करू नको, पाळक साहेब बिझी असतील, त्यांना कदाचित ॲडजस्ट झालं नसेल म्हणून त्यांना जमलं नाही. पण पुन्हा ते वाईट विचार तो भाऊ धरून बसला का नाही, माझ्याकडे ते आले पाहिजे होते. का पैसेवाल्या लोकांकडेच ते जातात का, आमच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे का, ते आमच्याकडे येत नाही. चांगले विचार त्याला समजवते का नाही, तू द्वेष बाळगू नको, तू का घृणा बाळगतो, तू सहभागितेपासून दूर जाऊ नको. पण त्या भावाने ते चांगले विचार दूर केले आणि वाईट विचार याचं प्रभुत्व आपल्यात गेलं. आणि मग सैतान त्या भावाचं हृदय कठीण करू लागला. सैतान त्यांचं हृदय कठीण करू लागला. या अशी सहभागिता काही कामाची नाही ज्या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही. मग का म्हणून त्या ठिकाणी तू सहभागिताला जात, सोडून टाकली सहभागिता, सोडून टाकली प्रार्थना. तुला काहीच त्या ठिकाणी मान नाही, इतरांना मान आहे, तुला मान नाही. तुझ्याकडे पाहून पाहिल्यासारखं आहे, सोडून टाक प्रार्थना. नको जाऊ ज्या ठिकाणी भेदभाव केला जातो. आणि मग त्याचं हृदय कठीण होऊन त्या सहभागितेपासून दूर निघून. या ठिकाणी आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत की आपण पाहिलं का दोन कुटुंब होते. एका कुटुंबात पाळक साहेब गेले, प्रार्थना केली आणि ते तिकडून निघाले. आणि त्याच ठिकाणी दुसऱ्या भावाचं कुटुंब होतं किंवा कदाचित त्या ठिकाणी जात असताना त्यांना पाहिलं, त्यांना आवाज दिले आणि ते त्या ठिकाणी आले नाही. आणि ते न त्या ठिकाणी आल्यामुळं यांचं हृदय कठीण होऊ लागलं. आणि आम्हाला माहीत आहे का हृदय ज्यास कठीण होतं आम्हाला राग हावी होऊ लागतो. आणि एकदा का राग आला सैतान कार्य करू लागतो. समजतंय का? एकदा का आमच्यात राग उत्पन्न झाला, तर्क वितर्क का नाही आले, पाहून न पाहिल्यासारखं केलं, त्यांच्या घरी गेले, माझ्या घरी नाही गेले, सैतान वेगवेगळे दुष्टविचार पेरू लागतो. का नाही, त्यांच्या इथं जास्त दानार पण भेटत असतील ना म्हणून तिकडे जातात, नाही ते मोठे लोक आहेत ना, आपण गरीब आहेत नाही म्हणून ते तिकडे जातात. या प्रकारे सैतान ज्यावेळेस हा भाऊ आपल्या मनात नकारात्मक विचार येतात, हा सैतान त्या नकारात्मक विचाराची संधी साधतो आणि या भावाचं हृदय इतकं कठीण करतो का त्याच्या मनात त्या सेवकाबद्दल आणि त्या मंडळीबद्दल घृणा उत्पन्न करतो आणि म्हणतो का इथं भेदभाव आहे, तू या ठिकाणी त्या सहभागितेला जाऊ नको, कारण इथं तोंड पाहून काम आहे, इथं दानार्पण पाहून काम आहे. आणि म्हणून या ठिकाणी ह्या भावाचं हृदय नकारात्मक विचारामुळं कठीण झालं, रागामुळं कठीण झालं. अनेकदा का हृदय कठीण झालं, सैतान आहेच. पुन्हा 1 पेत्र 5 अध्याय, तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. आणि तो कोणाला गिळतो? जो आपलं हृदय कठीण करतो. चांगले विचार याला समजत होते का गैरसमज निर्माण करू नको, द्वेष बाळगू नको, काही अर्जंट प्रार्थनेची रिक्वेस्ट असेल म्हणून पाळक तिथं गेले असतील, कदाचित तुझ्याकडे लक्ष नसेल. चांगले विचार या भावाला समजवण्याचा प्रयत्न करत होते, पण या भावाने चांगल्या विचाराला होकार दिला नाही, पण हे नकारात्मक विचाराला त्यांनी परवानगी दिली. आणि एकदा का नकारात्मक विचाराला तुम्ही परवानगी देता, तुम्ही सैतानाला परवानगी देता. कारण जसं 1 पेत्रामध्ये लिहिलंय का तो शोधत फिरतो कोणाला? ज्यांनी हृदय कठीण केलंय, जो राग धरून बसला. जसं तुमच्यात राग आला सैतान येतोच. आणि मग काय पेरलं याच्या मनामध्ये? कशाला जातो प्रार्थनेला? दुसरी मंडळी शोध,
दुसऱ्या ठिकाणी जा. समजतं या ठिकाणी अनेक लोकांना या प्रकारे सैतान ह्या मंडळीतून त्या मंडळीत, त्या मंडळीतून त्या मंडळीत तो फिरवतो आणि त्याला सांगतो का तुला त्या ठिकाणी जो बहुमान मिळाला पाहिजे तो मिळत नाही. आणि अनेक लोक आपलं हृदय कठीण करतात. मग देवाचं कार्य तुम्हाला कसं वाढणार? समजतंय का? प्रभू म्हणतो क्षमा कर. क्षमेची शिकवण आम्हाकडून प्रभूकडून आहे. समजा त्या पाळकाने कदाचित पाहिलं पण असेल या भावाला किंवा नसेल पण पाहिलं, माहीत नाही, पाहू किंवा न पाहू, या भावाला त्यांना काय करायचं आहे? क्षमा करायचं, समजून घ्यायचं आहे. कारण देवाला अपेक्षा आता यांच्याकडून आहे. जरी ते सेवक आहे पण ते म्हणतो तू देखील माझी मंडळी आहे, मी माझं वचन तुझ्यापर्यंत पोहोचवतो आणि म्हणून तुलाही हिशोब द्यायचा आहे का तू समंजसपणाने वागतो का, तू प्रीती करतो का, तू क्षमा करतो का. पण जर तू हृदय कठीण करून बसला तर तू भलेही चर्च बदल, पण लक्षात ठेव तुझ्यावर माझी नाही कुणाची पकड आहे? सैतानाची. का? कारण तू काय करून बसला? हृदय कठीण करून बसला. नाही माझ्या घरी आलेच नाही, नाही मला भेटायला आलेच नाही, असं का केलं? समजतंय का? हा जो राग आहे तुम्ही असं दाखवण्याचा प्रयत्न करता का मी नाही ते चुकतायत. कोण चुकलं कोण बरोबर याचा न्याय परमेश्वर करणार, पण सध्या तुम्ही चुकताय. समजतं या ठिकाणी. म्हणून जे असे चांगले विचार तुम्हाला प्रोत्साहन देतात का वाईट विचार हवी होऊ देऊ नको. ते कसे वागले का वागल्याचा हिशोब परमेश्वर त्यांच्याकडून घेईल. त्यांनी मुद्दामून केला त्याचा हिशोब प्रभू त्यांना देईल. त्यांच्या अंतःकरणात काय होते प्रभूला माहीत आहे. पण त्यांच्यामुळं तू आपलं हृदय का कठीण करतो? या भावानी ह्या नकारात्मक विचाराला जागा दिली आणि याला जागा भेटली का सैतान आहेच आणि आता त्याला धरून ठेवलंय. आज जर तुमच्याबद्दल असं झालं असेल का तुमचे सेवक तुमच्या घरी आले नसतील किंवा ते काही कारणास्तव तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही, कदाचित काही कार्यक्रम असेल, काही गोष्ट घडली असेल आणि तुमची इच्छा अपेक्षा असेल की ते आले पाहिजे होते आणि ते नाही आले, हृदय कठीण करून बसू नका. येस, हृदय कठीण करून बसू नका. का? कारण ज्याची अंतःकरण शुद्ध ते देवाला पाहतील. म्हणून तुमच्यातला कठीणपणा तुम्ही दूर करा जेणेकरून तुम्ही देवाला पाहताल आणि मोठा प्रभूचा गौरव तुम्हामध्ये होणार आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरं उदाहरण तुमच्या समोर आम्ही सादर करणार आहोत. हृदय कसं कठीण होतं. चर्चमधलंच हे उदाहरण आहे. अनेकदा आपल्यासमोर जो सेवक असतो त्याला आपण आपला आदर्श समजतो आणि मग आदर्श समजून त्याच्या मागे आपण चालतो, त्याचं जीवनक्रम आपण पाहतो, त्याच्याद्वारे आपण देवाकडे आकर्षला जातो आणि मग त्याला आपण त्याच्या मागं तो ज्या ज्या प्रकारे प्रभू चालतो वाढतो त्याचं आपण ऐकतो, आपण प्रार्थनेत वाढत जातो. पण अनेकदा असं होतं का ज्यावेळेस त्याचं नकारात्मक जीवन आमच्या समोर येतं आणि मग कुठंतरी आमचं हृदय कठीण होऊ लागतं आणि ज्या पहिल्या प्रकारे आपलं समर्पण देवासंगती होतं ते समर्पण आमचं निघून जातं. कारण आम्ही बघतो का ज्याला आम्ही आदर्श मानलं तोच चुकीच्या गोष्टीमध्ये आहे, मग आम्ही देवाचं भय का बाळगावं आणि मग कठीणपणा आल्यामुळं कसं आहे त्यांच्यात राज्य करतो हे आपण आता पाहणार आहोत. या ठिकाणी चर्चचं नाट्य आम्ही तुमच्यासमोर सादर करत आहोत की आपल्यामध्ये पाळक आहेत आणि मंडळी आहे. कशा प्रकारे परमेश्वराचं वचन ते चालवतात, मंडळीला वाढवतात, पण कशा प्रकारे त्यांचं जीवन त्याच्या समोर येऊन कशा प्रकारे विस्कळीतपणा येतो हे आपण आता पाहणार आहोत. प्रेज द लॉर्ड. पाळक साहेब चर्चमध्ये वचन शिकवत आहेत आणि मंडळीतील अनेक लोक वचन ऐकत आहेत आणि मग अनेक लोकांना ते वचन स्पर्श होतं आहे. अनेक लोक त्या वचनाद्वारे आकटल्या जात आहे. आपलं जीवन ते त्या सेवेकडे बघून देवाला समर्पित करत आहे. जे काही ते त्यांना सांगत आहे, शिकवत आहे, त्यांना एक आदर्श म्हणून ते घेत आहे आणि त्याचं अनुकरण ते करत आहे. या ठिकाणी आपण पाहिलं की पाळक साहेब संदेश देत आहे आणि मंडळीतील अनेक लोकांवर त्यांचा प्रभाव पडतोय, त्यांचा प्रभाव पडत आहे आणि मग हे भाऊ आपलं समर्पण देवाला करतायत आणि प्रत्येक वाईट गोष्टी ते अडवत आहेत. कारण त्यांना पाळक एक आदर्श म्हणून आहे, त्यांच्याकडे पाहून त्यांचं जीवन बदललेलं आहे. आपण पाहूया का कशा प्रकारे ते विरोध करतात पण नंतर पुढं काय होतं. प्रेज द लॉर्ड. ते भाऊ प्रार्थनेत खूप वाढत असतात. त्यांचं समर्पण पूर्ण प्रभूला होतं कारण त्यांचे आदर्श त्यांचे सेवक होते आणि मग वाईट संगत वाईट गोष्टीच्याकडे येतात आणि म्हणतात बंद करी प्रार्थना. पण तो म्हणतो का नाही, सेवक काय म्हणले होते. तो म्हणतो अरे चल जगात जाऊ, एन्जॉय करू, सोडून टाकी प्रार्थना, काय प्रार्थना करत बसला. पण ते नकारात्मक मित्रांना नाकारतो आणि म्हणतो नाही, सेवकांनी काय सांगितलं ते मला विसरायचं नाही, मला तेच करायचं जे सेवकांनी मला सांगितलं आहे. आणि ते पुन्हा आपल्या प्रार्थनेत रम्य होतात. पुन्हा काही दुष्ट गोष्टी त्याच्याकडे येतात पण तो त्याला व्यसनाला आकर्षित करतो. म्हणतो बस व्यसन करूया आपण, सोड ती प्रार्थना, यात आनंद करूया आपण. पण तो म्हणतो नाही,
सेवकाने जे सांगितलं मला त्याच्याच मार्गात चालायचं आहे. आणि ते दुष्ट विचार, दुष्ट मित्रवर्यावर पुन्हा त्याच्या जीवनातून निघून जातात आणि म्हणतात की नाही, मला सेवकाने जे सांगितलं त्याच मार्गात मला चालायचं आहे. पुन्हा तो भाऊ आपल्या प्रार्थनेत, आपल्या व्यक्तिगत जीवनात एन्जॉय करत राहतो. त्याची आत्मिक वाढ होत होती आणि सेवकाद्वारे त्याला प्रोत्साहन भेटत राहतं. पण पुन्हा पाहायला मिळतं का पुन्हा वाईट गोष्टी त्याच्या जीवनामध्ये येतात. पैशाचं आमिष त्याला दाखवण्यात येतं की धर हे पैसे आणि चल जगात जाऊ, आपण आनंद घेऊया. पण तो म्हणतो नाही, सेवकाने मला हे सांगितलं नाही. तो पैशाला नाकारतो आणि देवाला स्वीकारतो. तो मोह टाळून देतो, म्हणतो चल सोड ही प्रार्थना, तुला काय भेटणार नाही. तो म्हणतो नाही, सेवकाने जे सांगितलं तेच मला करायचं. आणि तो भाऊ आपलं जीवन पूर्ण समर्पित होऊन देवाच्या मागे चालतो. पण थोड्या दिवसानंतर काय होतं आपण पाहूया. आपण बघतो की तो भाऊ प्रार्थनेत असता एक दिवस त्याला एक गोष्ट कळती. तो भाऊ त्याला सांगतो, तुला माहिती आहे का काय? अरे आपले सेवक नाहीत का, हो, हां ते वाईट गोष्टी करायला लागले. काय सांगतोस? हां मी दारू पिताना त्यांना पाहिलं. नाही 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 नाही, स्वतः हे बघ, काय हे पण बघ नको दारू सांगूस. पिताना ते, हो, हे बघ दिसतंय का, हे तेच आहेत. खरोखर? आणि एवढंच काय, व्यभिचार पण त्यांच्यात दिसतो. काय बोलतोस? पैशाच्या मागे ते आता पळू लागलेत. काय बोलतोस? हो, खरं? सर्व वाईट गोष्टी. आणि मग ते आपल्या समोर जे रोज संदेश देतात, उपदेश देतात, ते फक्त आपल्याला उपदेश देतात, हो का? पण स्वतः कुठं करतात तसं. बरोबर काय आहे, बोलतो? बरोबर. हो, बरोबर आहे. बरोबर, माझ्याकडे पुरावा आहे. मला वाटायचं हो. की किती चांगलं आहे ते, पण आज त्यांचं चित्र माझ्यासमोर आल्यामुळं मला कळतं की ते फक्त बोलतात आणि आपल्याला करायला लावतात. बरं ते झालं तसं मला करत पण, नाही. बरं झालं मला पण सांगितलंस तू. मला पण वाटायचं पहिले तसंच आहे. आणि मग त्या भावाला हे कळलं, ज्याला तो आदर्श समजायचा तो वाईट जीवन जगतोय. पण तो पुन्हा त्याचं चांगलं मन त्याला प्रोत्साहित करतो की तू प्रार्थना कर, तू आपली सहभागिता सोडू नको, तू देवाच्या मार्गे चल, तू का देवात चालत राहा, प्रार्थना करत राहा. पण वाईट विचार पुन्हा त्यावर हावी होऊ लागतात. अरे काय प्रार्थना करत बसला, बघ ज्याला तू आदर्श समजला तो कशा प्रकारचं जीवन जगतोय आणि तुला सांगतो का प्रार्थना कर. आणि मग त्याचं हृदय कठीण झालं आणि चांगल्या विचारापासून तो दूर गेला आणि वाईट विचार, कठीण हृदय झालं. आणि त्याला ते हे करू लागलं का कशाला सात्विकता, सोड ही प्रार्थना, कशाला जीव जाळतो आपला, क्षमा कर, प्रीती कर. आणि तो बघतो काय करतोय आणि आम्हाला म्हणतो का हे कर. नाही, आता जीव नाही जाळायचा. आता आपण जे पहिले आनंद करायचो तोच आनंद आपण करायचा, त्याच गोष्टीमध्ये आपण आनंद घ्यायचा. सोडून टाकी प्रार्थना, सोडून टाकती सहभागिता. आता फक्त आपलं व्यक्तिगत जीवन, पुन्हा तोच आनंद, एन्जॉय. नीतिमान एक देखील नाही आहे आणि म्हणून कोणी वाचणार नाही आहे हे फक्त आपल्याला घाबरवतात. आता आपण पहिल्यासारखं एन्जॉय करायचं, कारण सगळेच चोर आहेत, सगळे वाईट गोष्टी करतायत आणि धार्मिकतेचा आवा आणतायत. आणि तो भाऊ आपलं हृदय कठीण करून त्या प्रार्थनेपासून दूर गेला. प्रेज द लॉर्ड. हा विषय खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेकदा अशा प्रकारचं पतन आम्हाला पाहायला मिळतं की सेवकला लोक आपला आदर्श समजतात. हाही भाऊ सुरुवातीला सेवकाला आपला आदर्श समजायचा, त्याच्या मार्गात त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करायचा आणि प्रत्येक वाईट गोष्टीचा विरोध करायचा. पण आपण पाहतो की एक दिवस असं झालं का सेवकाने काहीतरी गडबड केली. होऊ शकतं त्यांनी व्यभिचार केला, होऊ शकतं का त्यांनी व्यसन केलं, होऊ शकतं त्याच्यामध्ये गर्व, मीपणा किंवा पैशाचा लोभ किंवा मिनिस्ट्रीची सत्ता किंवा त्याच्यात गर्व आला, हेवा आला. आणि मग ज्या वेळेस ह्या गोष्टी या भावाच्या समोर आल्या, याला खूप मोठा आदर्श समजायचा आणि मग याचं हृदय कठीण होऊ लागलं. कारण ज्यावेळेस तो पुलपिटून संदेश द्यायचा, तो प्रीतीबद्दल बोलायचा, तो देवाच्या भयाबद्दल बोलायचा. पण यांनी पाहिलं का जो आम्हाला देवाच्या भयाबद्दल सांगायचा तोच भय धरत नाही, जो म्हणायचा का व्यसन करू नका तोच व्यसन करतो, जो म्हणायचा व्यभिचार करू नको तोच व्यभिचार करतो. आणि मग याच्या मनामध्ये दुष्ट विचार हवी होऊ लागले. चांगल्या विचारांनी समजूत घातली का बघ तुला प्रभू कळाला आहे, तुला परमेश्वर सोडायचं नाही, त्या पाळकाचा हिशोब परमेश्वर घेईल, पण त्याच्याकडे बघून तू आपलं जीवन का गमवतो, हे चांगले विचार याला समजण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याने त्याचं ऐकलं नाही. हे वाईट विचाराला त्यांनी जागा दिली का नाही. आम्हाला उपदेश देतात, आम्ही आमचा जीव जाळायचा,
आणि त्यांनी सगळं काही करायचं का? मग ज्यावेळेस दुष्ट विचार त्याच्यात हावी झाले, सैतान येतो आणि वेगवेगळ्या कल्पना मनात टाकतो आणि देवापासून आम्हाला दूर घेऊन जातो. काय म्हणून प्रार्थनेला जायचं? का म्हणून चर्चला जायचं? का म्हणून आम्ही वाईट गोष्टीचा विरोध करायचा? जर सेवक जे स्वतःला सेवक म्हणून घेतात आणि वाईट गोष्टी करतात, मग आम्ही तर सर्वसामान्य लोक आहेत, मग आम्ही आमच्या जीवाला का जाळायचं? आज अनेक लोकचं जीवन या भावाप्रमाणे झालेलं आहे का सुरुवातीला ते प्रार्थनेत खूप धावणारे होते, देवाच्या मागे चालणारे होते, पण सेवकाचं जीवन अचानक त्यांच्या समोर आलं. कारण ह्या सेवकांनी एक चादर पांघरलेली होती लोकांना आकर्षण्यासाठी आणि आता ती चादर पडलेली आहे. पहा, चर्चचा मस्तक हा ख्रिस्त आहे आणि त्या ठिकाणी कधीही गडबड, गोंधळ किंवा कुटील योजना किंवा युक्ती जास्त दिवस चालत नाही, कारण परमेश्वर ते सगळं उघड्या करतो. आणि मग याचं जो दिखावा जीवन होता तो मंडळीसमोर उघडा झाला आणि त्याच्यामुळं आज मंडळीतले लोक पडलेले आहेत. कदाचित तुमच्याबद्दल असं झालं असेल का ज्याला तुम्ही आदर्श समजायचे त्याचं वाईट जीवन तुमच्या समोर आलं, पण जी चूक ह्यांनी केली तो तुम्ही करू नका, म्हणजे तुमचं हृदय कठीण करू नका. याचा हिशोब कोण घेईल? परमेश्वर. पण तुम्ही तुमचं हृदय कठीण का करता? तुम्ही का प्रार्थना बंद करता? तुम्ही का सहभागिता बंद करता? जर ह्याला जमलं नाही मग तुम्ही करा ना. यस, ह्या भावाला काय वाटलं का आम्हाला शिकवतात, स्वतः करत नाही. मग देवाची इच्छा काय नाही, त्यांनी नाही केलं, पण तू कर. जी योजना त्याच्यात होती मी तुझ्यात चालवेल. प्रेज द लॉर्ड. समजतं का या ठिकाणी का प्रभूची इच्छा होती का जी योजनेसाठी ह्याला निवडलं होतं हा नाही चालला, याच्यात देवाचं भय नाही राहिलं, पण तुझ्यात तर देवाचं भय होतं ना, मग तू त्या मार्गात का नाही चालला? देवाने असं कार्य केलं असतं का ह्या हात पाडला, पण देवाने याची सेवा उभी केली असती. पण आज अनेक लोकांनी आपली सेवा गमवून टाकली. का नाही ते पडले, मग आपण कशाला देवाच्या मागं चालायचं? हृदय कठीण करून बसले. एकदा का हृदयात तुम्ही नकारात्मक विचारांना जागा दिली, सैतान तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल, तो तुम्हाला प्रार्थना करू देणार नाही. अनेक लोकांना आज सैतान देवाजवळ येऊ देत नाही. जसंच कोणी सेवक येईल ते म्हणतात नाही, जरी हा आज धार्मिकतेची ॲक्टिंग करतोय, खूप देवदेव करतोय, पण आम्हाला माहिती आहे भविष्यात हा बरोबर पैशा मागच पडणार, भविष्यात हा बरोबर गर्व याच्यामध्ये येणार, नंतर हा बरोबर मोह, व्यभिचार सर्व पापात पडणार. हा एक देखावा आहे जो सुरुवातीला लोकांना आकर्षित करतो आणि एकदा का लोक आले, एकदा का नाव मिळालं, एकदा का प्रसिद्धी मिळाली, हा पण तेच करणार ज्या पूर्वीच्यांनी केलंय. पहा, न्याय करत आम्हाला बसायचं नाही. यस, विचार येतात, पण ते नकारात्मक विचार टाकून द्या आणि तुम्ही देवाच्या मागे चाला, कारण तुम्हाला प्रभू कळला आहे म्हणून देव तुमचाही हिशोब घेईल. का त्याचा सोड, त्याचा हिशोब मी वेगळा घेईल, पण तुला तर मी कळालो होतो ना, मग तू माझं भय का नाही धरलं? म्हणून या ठिकाणी जसं बायबल सांगतं, ज्याची अंतकरण शुद्ध ते आशीर्वादित आहे, कारण ते देवाला पाहतील. म्हणून या ठिकाणी ह्या भावाप्रमाणे आपलं हृदय कठीण करून सैतानाला जागा देऊ नका, तर या चांगल्या विचारांना जागा द्या आणि आपली सेवकाई, आपली कॉलिंग, आपलं पाचारण तुम्ही गमवू नका. प्रेज द लॉर्ड. पुढचा विषय का कशा प्रकारे हृदय कठीण होतं, आणि तो विषय आहे का पाळकाची उन्नती. पाळकाची उन्नतीने देखील अनेक लोकांचं हृदय कठीण होतं आणि हे पण समजणं गरजेचं आहे का आम्ही आमचं हृदय कठीण करू नये. ज्या प्रकारे हा भाऊ प्रभूची सेवा करतो आणि सुरुवातीची सेवा थोडीशी खडखड होती आणि आर्थिकरित्या हा भाऊ थोडासा उन्हा होता, पण तरी देखील हा प्रभूची सेवा करत होता. पण हा भाऊ प्रामाणिकपणे देवाची सेवा करत होता, देवाचं राज्य गाजवत होता. आणि मग पहा, हा भाऊ कोणाची सेवा करतो? देवाची. आणि आपण बघतो का जगात ज्यावेळेस आपण एखाद्या ऑफिसमध्ये एखाद्या कंपनीमध्ये काम करतो, मग ती कंपनी त्याची इतकी काळजी घेते, कारण ते म्हणतात की नाही, हा आमच्या कंपनीसाठी काम करतो आणि याची काळजी घेणं आमचं काम आहे. मग कंपनी जर आपल्या कर्मचाऱ्यासाठी एवढं काही करते, तर हा भाऊ तर जीवन देवाची सेवा करतो. मग तो परमेश्वर याची काळजी नाही घेणार का? यस, सुरुवातीचा प्रवास खडखड होता, प्रभूने याला तपासलं, पण देवाने पाहिलं का नाही, आता तुला प्रत्येक गोष्टीने मला आशीर्वादित करायचं आहे. आणि मग देव याचे दिवस बदलतो. देव याचे दिवस बदलतो. याला देव गाडी देतो, देव याला घर देतो, याला प्रत्येक गोष्टीने सोयीसुविधांनी आशीर्वादित करतो. पण ज्या वेळेस असं पाहायला मिळतं का सेवकाची उन्नती होती, अनेकदा मंडळीचं हृदय कठीण होऊ लागतं. समजतंय का? हा सेवक आहे. प्रथम ज्यावेळेस हा सेवा करत होता, सेवा खडखड होती, पण हा प्रामाणिकपणे देवाचं भय बाळगून रात्री अपरात्री खायला असो नसो त्या प्रकारे तो सेवा करत होता. पण ज्यावेळेस प्रभूंनी याला उंच केलं, ज्यावेळेस प्रभूंनी याला उंच केलं, ती सेवा वाढवली, मंडळीचं हृदय कठीण होऊ लागलं. का आता जास्त पैसा यायला लागला. समजतं या ठिकाणी.
पहा, सेवकाला दोन्हीकडून बोलणे खावे लागतात. कशा प्रकारे? ज्या वेळेस सुरुवातीला हा सेवा करतो त्याच्याकडे काहीच नव्हतं. मग लोक म्हणतात सेवा कशी लाचारीची आहे ना. लोक ज्यावेळेस खायला देतील मग खायचं, लोक अर्पण देतील मग कुटुंब चालवायचं. किती लाचारीचं जीवन आहे सेवकाचं. कधी म्हणतात? सुरुवातीला, ज्यावेळेस त्याच्याकडे काही नसतं. येस, असं अनेकदा आम्ही ऐकलंय का लोक म्हणतात सेवकाचं जीवन लाचारीचं जीवन आहे, का त्याच्याकडे काहीच नसतं, नेहमी इतरांवर निर्भर, इतरांच्या घरी जाणार, बसणार, दान द्या असं म्हणणार. येस, अशा प्रकारचं जीवन त्याचं आहे. आणि लोक म्हणतात की कशा प्रकारचं जीवन. आणि मग तेच लोक ज्याची उन्नती म्हणतात, अरे असं कसं याचं जीवन, इतका पैसा कुठून? नव्हतं तरी नाव ठेवतात, आहे तरी नाव ठेवतात. समजतं काही ठिकाणी ज्यावेळेस ह्याच्याकडे काही नव्हतं आपण म्हणतो सेवकही नको करायला. का? सेवकाचं जीवन एकदम वर्स्ट आहे. प्रत्येक गोष्टीसाठी तळमळावं लागतं, काहीच त्याला भेटत नाही. समजतंय? पण ज्यावेळेस प्रभू त्याला देतो त्यावेळेस तुम्ही नाव ठेवतात की नाही एवढं कसं काय? नव्हतं तरी नाव आहेत, आहे तरी नाव आहेत. समजतंय का? म्हणून ज्या प्रकारे ह्यांनी आपले हृदय कठीण करून ठेवलेत का एवढं कसं काय आलं, त्याचा हिशोब प्रभू त्याच्याकडून घेईल. पण तुम्ही आपलं हृदय कठीण करून सैतानाला जागा देऊ नका. समजत्या ठिकाणी का तुम्ही आपलं हृदय ज्या प्रकारे ह्यांनी या सेवकाबद्दल हृदय कठीण केलं आणि सैतानाला जागा दिली, आज तुम्ही त्याला जागा देऊ नका. समजतंय? कारण अनेक लोकांनी सेवकाची उन्नती पाहून स्वतःचं हृदय कठीण करून घेतलेलं आहे आणि वेगवेगळे विचार मग सैतान त्याच्या मनात टाकतो. नाही इकडून पैसा आला असेल, नाही हे केलं असेल, नाही ते केलं असेल, वेगवेगळे तर्क, वेगवेगळी बुद्धी त्यांच्या मनात घालून टाकतो. जिथे त्यांनी देवाच्या वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे ते देवाच्या वाचनाकडे लक्ष देत नाही. जिथे ते प्रभूच्या मार्गात चालले पाहिजेत ते मार्ग चालत नाही. पण ह्या सेवकाची उन्नती कशी झाली याचा ते शोध करतात. जर तुम्हाला खरंच शोधायचं की याची उन्नती कशी झाली, हृदय कठीण करू नका. प्रश्न येईल की एवढा वरती कसं काय आला? रहस्य एकच आहे, पवित्र शास्त्र. ते तुम्ही वाचा, ते तुम्ही शोधा, त्यामुळे तुम्हाला सत्य सापडेल की याच्या उन्नतीचं रहस्य काय आहे. इकडून तिकडून खबर काढण्यात काही अर्थ नाही. ती खबर तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाते. यस, अनेकदा याची उन्नती पाहून हे इकडं तिकडं बातमी शोधतात कारण कसं काय झालं, कसं काय आलं. अरे ते आलं ते प्रभूने दिलं त्याच्या गौरवासाठी. खरं रहस्य बायबलमध्ये आहे की याची उन्नती देवाकडून आहे. पण याची उन्नती पाहून तुम्ही आपलं हृदय कठीण करू नका. प्रेज द लॉर्ड. खूप महत्त्वाचा विषय आहे हा मंडळीमधला. पुढचा विषय का हृदय कसं कठीण होतं. अनेकदा मंडळीमध्ये असतात, अनेक भाऊ बहीण मंडळीमध्ये असतात, अनेक लोक वेगवेगळ्या कामामध्ये कार्यरत असतात मंडळीमध्ये. पण अनेकदा असं पाहायला मिळतं की जे चर्चचे पालक आहेत हे मंडळीकडे त्यांचं लक्ष असतं आणि ते पाहतात की कोण काय काय करतं आणि मग त्या ठिकाणी जे चांगलं करतं त्याची ती प्रशंसा करतात, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी. पण त्या प्रशंसेचाही कुठं गैरअर्थ घेऊन अनेक लोक आपलं हृदय कठीण करून बसतात. आणि म्हणून या ठिकाणी पाळकसाहेब आहे, चर्चची मंडळी आहे, हे सगळे, हे 3 भाऊ ही बहीण, हे सर्व चर्चची मंडळी आहे. आणि चर्चमध्ये वेगवेगळे कामात हे कार्यरत असतात. हे भाऊ काही ना काही चर्चच्या गौरवासाठी काम करत होते. पण ह्या सेवकांनी पाहिलं ही बहीण खूप चांगलं काम करते आणि म्हणून तिने चर्चमध्ये या भावाने 4 चौघातमध्ये या बहिणीला उंचावून तिच्यासाठी त्या ठिकाणी चांगली प्रशंसा केली. ही बहीण अतिउत्तम काम करत आहे, देवाचा गौरव करत आहे, आत्म्यातून करत आहे. पण ज्या वेळेस हे सेवक या बहिणीबद्दल स्तुती करतायत त्याच वेळेस हे सेवक या बहिणीची स्तुती करतात, काही खूप चांगलं करते. मंडळीत इतर लोक काम करणारे जे आहेत त्यांच्या हृदयात काही ना काही गडबड होती, कारण त्यांचं हृदय कठीण होऊ लागतं, त्यांच्यात राग येतो आणि मग सैतान त्यांच्यात हावी होऊ लागतो. का बघ ती एकटीच काम करते का, आपण काम नाही करत का, आपलं समर्पण नाही आहे का, मग आपण कोणासाठी करतो, ती देवासाठी करते आपण काही सैतानासाठी काम करतो का. यस, या प्रकारे यांचं हृदय जे आहे सैतान कठीण करू लागतो या सेवकाच्या आणि या बहिणीच्या प्रती. का हिलाच फक्त स्थान दिलं जातं, हिलाच फक्त उंचवलं जातं, आम्हाला ते स्थान भेटत नाही आहे. मग यांचं मन सैतान करप्ट करायला सुरू करतो. का बघ आता हिला सगळं करू द्यायचं, या पाळकाला दाखवून द्यायचं, कधीचीच प्रशंसा करतो ना मग तिलाच सगळं करू दे, आपण काय नाही करायचं. म्हणजे याला कळलं की ती फक्त एकटी नाही, आम्ही पण ते काम करत आहोत. या प्रकारे अनेक चर्चेसमध्ये, अनेक सेवकाईमध्ये मंडळीचं हृदय सैतानाने कठीण करून ज्या प्रकारे या भावांनी आपल्या चर्चमधल्या कार्यामध्ये आपल्या मंडळीत जो हातभार लावला पाहिजे तो ते लावत नाही. एकच कारण आहे का त्यांची प्रशंसा झाली नाही, म्हणून त्यांचं समर्पण त्यांनी आता कमी केलेलं आहे. पण बायबल सांगतं की जेही तुम्ही करता
कोणाकडून अपेक्षा बाळगावी की त्यांनी मला चांगलं म्हणावं म्हणून करू नका, आणि या सेवकासाठी देखील करू नका, कारण तुमचं प्रतिफळ देवाकडून आहे. जर तुम्ही तुमचं हृदय कठीण करून बसता तर सैतान तुमच्यात राज्य करतोय. समजतंय का? आणि मग तुमची इच्छा आहे का आम्ही सेवा करावी, तुमची इच्छा आहे का नाही आम्ही वाढावं, नाही आम्ही देवाची आराधना करावी, मी प्रभूचं वचन प्रीच करावं, मी चर्च सुरू करावं, मी देवाचं राज्य वाढवावं. अरे हृदय जर कठीण करून बसता, तुझ्या सैतान राज्य करतो, देव तुझ्या हातात मंडळी कशी देईल? समजतंय का? इतरांची उन्नती जर तुम्हाला आवडत नाही, देव तुम्हातून त्याची योजना दूर करेल. बायबल सांगतं दावीद आणि शाऊलबद्दल, का ज्या शाऊलाची उन्नती चालली होती, लोक म्हणले शाऊला दावीदाने 10,000 मारले, ही गोष्ट शाऊलाला आवडली नाही आणि कपट युक्ती आखून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आज पण हे चर्चमध्ये चालू आहे, आज पण मंडळीमध्ये हे चालू आहे. तिची प्रशंसा करतायत का? तिचं नाव घेतायत का? नाही ती खूप चांगली आराधना करते, नाही ती खूप चांगलं काम करते. हे लोक हृदय कठीण करून या बहिणीबद्दल काय वाईट सापडल ते शोधण्याचा प्रयत्न करतात. समजतंय का? हिची प्रशंसा होती ना, मग यांना निमित्त पाहिजे, हिच्याबद्दल काही ना काही वाईट सापडलं पाहिजे, जेणेकरून आम्ही 4 चौघांना आणि पाळकांना सांगू, खूप नाव घेता का तिचं? आम्हाला माहितीचं कॅरेक्टर कसं आहे, आम्हाला माहिती आहे ती कशा प्रकारच्या विचाराची, आम्हाला माहिती ती काय गडबड घोटाळा करत आहे. समजतं या ठिकाणी यांनी प्रभूचा चेहरा शोधला पाहिजे, यांनी देवाचं वचन शोधलं पाहिजे. पण हे देवाचं वचन कमी शोधतात आणि या बहिणीबद्दल आम्हाला काय सापडल जेणेकरून हिला 4 लोकात आम्ही बदनाम करावं किंवा दाखवून द्यावं का तुझी प्रशंसा व्यर्थ आहे आणि या ठिकाणी विनाकारण तुला पुढाकार देण्यात आहे. या ठिकाणी अशा प्रकारे यांचं हृदय कठीण करून अनेक लोकांना सेवेपासून आज सैतानाने दूर घेऊन गेलेला आहे. समजतंय? म्हणून या ठिकाणी आम्ही शिकलं पाहिजे का आपलं हृदय कठीण होऊ नये म्हणून आम्ही जपलं पाहिजे, कारण सैतान हृदय कठीण करतो आणि देवापासून दूर घेऊन जातो. हे देवाची सेवा करतात, यांनी काय शोधलं पाहिजे? वचन. पण ते वचन नाही शोधतात. काय शोधतात? हिच्याबद्दल काय भेटतंय. तुम्ही तपासून पहा, यांच्यातून तुम्हाला काही शिकायला मिळतं का आणि तुम्ही स्वतःला यांच्यामध्ये पाहताय का? यस, देवाने हे प्रगट केलंय. जर तुम्हाला वाटतं का नाही इतरांची उन्नती मला पाहवत नाही, प्रभू हा कमकुवतपणा माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये ईर्ष्या उत्पन्न होती, नम्रपणे कबूल करा आणि इतरांचं वाईट लेखनं सोडा. तर प्रार्थना करा का देवा मला याच्यातून बाहेर काढ आणि मला नम्रपणा दे का तिची उन्नती पाहून मी आनंद करावं, कारण ती माझ्या बापाचं किंवा तो माझ्या बापाचं कार्य करत आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी आमचं जे काही प्रभूने हे वचन आम्हाला दिलं, उद्देश एकच आहे. ते म्हणतो का आज मला माझा अभिषेक लोकांवर ओतायचा आहे, मला माझं राज्य, मला माझं कार्य वाढवायचं आहे. पण मंडळीत त्या प्रकारचे लोक मला दिसत नाही, ते ज्या प्रकारे ते पाहिजेत ते म्हणायला चर्चचे लीडर, चर्चचे व्हॉलेंटियर, चर्चचे ते काम करणारे आहेत, पण त्यांच्यामध्ये जो जोश पाहिजे, त्यांच्यात जो आवेश पाहिजे, त्यांचे जे समर्पण पाहिजे ते नाही आहे. ते फक्त दिसायला. देवाची इच्छा आहे सेवक ज्या तळमळीने ते वचन सांगतो, कारण ते वचन त्याचं नसून ते देवाचं असतं मंडळीसाठी. आणि मग सेवकाला याच्यात खूप आनंद नाही की व्यक्तीची प्रशंसा करावी, त्याला वाटतं का पूर्ण चर्चची प्रशंसा मी करावी, त्या प्रकारे ते असावं. पण जर खरंच कोणी चांगलं करतंय तर त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण या ठिकाणी मग अशी इच्छा नाही आहे प्रभूची काही यांना टाकून द्यावं. पण जर यांनी आपलं अंतःकरण कठीण केलं आणि दुष्ट योजना आपल्या मनामध्ये घेतली, मग देव आपला अभिषेक कसा यांच्यात मोकळा करेल? समजतंय का? देवाची इच्छा आहे का प्रत्येकात आपलं राज्य वाढावं, आणि म्हणून यांचं अंतःकरण शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. कारण ज्याचं अंतःकरण शुद्ध ते देवाला पाहतील किंवा देवाला ऐकतील किंवा ते प्रभूला समजतील. पण जर अंतःकरण जर करप्ट आहे, त्याची उन्नतीद्वारे तुमच्यामध्ये ईर्ष्या भरलेली आहे, तर मग तुमची उन्नती कशी होईल? म्हणून जे शाऊलाने केलं होतं दाविदाबद्दल ते तुम्ही करू नका. कारण ज्यावेळेस दाविदाची उन्नती झाली, शाऊलाला आवडली नाही, तर ईर्ष्याद्वारे त्याच्यात राग आला आणि त्यांनी त्या ठिकाणी दाविदाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आज आपण देखील इतरांची कशी बदनामी करता येईल, कसं नाव ठेवता येईल याचा पूर्ण प्रयत्न करतो. पण देवाची इच्छा आहे का तो प्रयत्न न करता स्वतःत आलेली ईर्ष्या काढून टाकावी, हा प्रयत्न तुम्ही करावा, जेणेकरून तुमचं हृदय कठीण होणार नाही आणि तुम्ही देवाचे आशीर्वाद गमावणार नाही. म्हणून यांच्यातून आम्हाला शिकलं पाहिजे का मंडळीमध्ये असता इतरांची उन्नती होती. कोणी प्रार्थना चांगली करतं, कोणी आराधना करतं, कोणी इतर काम करतं, त्याची उन्नती पाहून आपण ईर्ष्या नाही केली पाहिजे, तर आनंद केला पाहिजे, कारण आपल्या मंदिराचं, आपल्या बापाचं कार्य वाढत आहे. म्हणून या सर्वातून एकच संदेश आम्हाला समजत आहे किंवा आम्हाला घ्यायचा आहे का इतरांची उन्नती पाहून आम्हाला ईर्ष्या करायची नाही आणि त्याबद्दल काय वाईट सापडल ते शोधायचं नाही. तर प्रार्थना करायची की देवा यांनी एवढं चांगलं केलं का, ते अधिक करू दे, कारण तुमची प्रार्थना देवाला आकर्षित करेल आणि तुमच्यात परमेश्वर आपलं कार्य आणि राज्य वाढवेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अजून एक महत्त्वाचा विषय आहे मंडळीमधला
की सेवक जो असतो हा देवाच्या योजनेने, देवाच्या वासनाने चालतो. कारण परमेश्वर त्याला निवडलं आहे, परमेश्वर त्याला दाखवतो. असे आहेत का जे मनाने चालतात, पण सहसा परमेश्वर त्यांना चालवतो आणि जे आत्म्यातून चालतात त्यांची सेवा वाढते. पण अनेकदा मंडळीत असं आम्हाला पाहायला मिळतं की सेवक त्याच्या मंडळीमध्ये एखाद्या व्यक्तीला काही करण्याची संधी देतो. पण कधीकधी असं होतं का ज्या व्यक्तीला हा पाळक ती संधी देतो तो व्यक्ती कदाचित लोकांच्या हिशोबाने त्या पात्रतेचा तो नाही, किंवा तो अयोग्य पात्रतेचा. म्हणजे समजा आपण बघतो की हे पाळक साहेब या ठिकाणी आहेत, त्यांची मंडळी हे चर्च आहेत, त्यांच्या चर्चमधले हे चौघे या ठिकाणी बसलेले, या ठिकाणी हा भाऊ, हे सगळे चर्चमधले आहेत. आणि या सेवकांनी काय केलं, ह्या भावाला चान्स दिला, संधी दिली चर्चमध्ये कार्य करण्याची. मग ती संधी असेल आराधना करण्याची, ती संधी असेल वचन वाचण्याची, ती संधी असेल प्रार्थना करण्याची, ती संधी असेल काहीतरी कार्य करण्याची किंवा महत्त्वाची जबाबदारी असेल. आणि ह्या पाळकांनी, या सेवकांनी जशी जबाबदारी या भावाला दिली, यांच्या मनात अनेकदा ती गडबड काहीतरी सुरू होऊन जाते. काहीतरी नकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये हावी होऊ लागतात. का असं होतं? कारण या भावांना या भावाचं जीवन माहीत आहे. कदाचित हा दारू पिणारा असेल, कदाचित यांनी व्यभिचार केले असेल, कदाचित यांनी पहिले चोरी केली असेल, यांनी काही फ्रॉड केला असेल, वाईट गोष्टी केल्या असतील, पण हा सेवक याला ती संधी देत आहे. आणि ज्यावेळेस सेवक अशा प्रकारचा निर्णय घेतो का जो मंडळीच्या हिशोबाने अपात्र आहे, पण तरी देखील सेवक त्याला चान्स देतोय आत्म्याच्या प्रेरणेने, ह्या लोकांच्या मनात गडबड सुरू होती. का? कारण याचं जीवन यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे. आणि मग असा यांच्या मनात संदेह येतो का हा पाळक तर म्हणतो का देवाचा आत्मा मला चालवतो, आणि मग देवाचा आत्मा तुला चालवतो, मग तुला बरे आणि वाईट कळत नाही का? समजतंय का? कारण लोकांना, मंडळीला असं वाटतं का सेवकला कळलं पाहिजे का चुकीचा व्यक्ती, याला ही जबाबदारी काय. पण जर देवाचा आत्मा त्याला प्रेरणा देतो का नाही तुला हे करायचंय, तुला ही संधी द्यायची, तुला त्याला एक चान्स द्यायचा आहे, पण या ठिकाणी हे मंडळीतले बाकीचे लोक आपलं हृदय कठीण करून बसले का पाळक साहेब चुकीचं करतात आणि विनाकारण याला ही संधी दिलेली आहे. मला एक सुंदरसं उदाहरण बायबलमधलं द्यायचं आहे मत्तईबद्दल. का ज्या वेळेस प्रभूंनी मत्तईला पाचारण केलं, मत्तई कोण होता? मत्तई जकात गोळा करणारा होता. आणि इस्रायलचा इतिहास तुम्ही वाचा, का इस्रायलच्या इतिहासमध्ये असं कळतं का जे रोमचं साम्राज्य त्या ठिकाणी होतं आणि यहुदी लोक चाकरी करायचे, ही गोष्ट यहुदी लोकांना आवडत नव्हती. आणि मग मत्तई पण एक यहुदी होता आणि तो चाकरी करायचा, तो शिकलेला होता, पण त्यांच्या इथं काम करायचा. म्हणजे काय गोळा करायचा? जकात. आणि मग यहुदी लोकांनुसार हे काम अत्यंत घाणेरडं आणि तुच्छ काम आहे, कारण ते कोणाची चाकरी करतात? रोमी लोकांची. आणि मग शिष्यांमध्ये आम्हाला माहिती का पेत्र होता, अनेक दुसरे शिष्य होते का जे मासेमारीचं काम करायचे, मासे पकडण्याचं. आणि ज्यास ते मासे पकडून तिथून घेऊन जायचे, त्या ठिकाणी मत्तई ज्याचं पाचारण केलं होतं हाच त्या ठिकाणी जकात गोळा करण्यासाठी बसायचा. आणि अनेकदा पेत्रामध्ये इतर जे सेवक होते जे मासे गोळा करायचे त्यांच्यामध्ये आणि मत्तईमध्ये कैक वेळेस वाद झालेला आहे त्या जकातवरून. आणि म्हणून यांनी पाहिलं का हा अशा प्रकारचा व्यक्ती जो रोमी लोकांसाठी काम करतोय आणि येशू ख्रिस्त त्याला निवडले. समजतंय का? ज्या वेळेस त्यांच्या ग्रुपमध्ये मत्तईची एंट्री झाली असेल, बाकी शिष्यांचं मन डगमगलं असेल की येशू काय करतोय. येशूला माहीत नाही का हा काय करतो, पण येशूला माहीत होतं का मी काय करत आहे. पण पहा, आम्ही असं वाचत नाही का असं तिथं झालं असेल, पण नक्की त्यांच्यामध्ये देह आहे, त्यांच्यामध्ये विचार आहे. का जे मत्तईची एंट्री त्या ठिकाणी झाली असेल, बाकी यांचं हृदय कठीण झालं असेल की येशू नवीन काय करतोय आता, आणि का म्हणून याला आपल्यामध्ये घेतलं. पहिलेच लोक आपल्याला पसंत करत नाही आणि त्याच्यामुळे तू मत्तईला आपल्यामध्ये घेतो. पण या ठिकाणी बायबल सांगतं का प्रभू आपल्या निर्णयावर ठाम राहिला, कारण देवाला माहीत होतं का तो मत्तईला निवडून उत्तम ते करत आहे. म्हणून सेवक कधी कधी अयोग्य लोकांना, अयोग्य पात्रांना उभं करतो, कारण देवाची प्रेरणा असते की तू हे कर, कारण मला त्याच्यात कार्य करायचं आहे. पण ते पाहून पेत्रासारखे इतर लोक आपले हृदय कठीण करतात. एवढंच काय, शमरोनामध्ये ज्यास येशू गेला त्यांना भीती वाटली असेल का शमरोन प्रांतातून चालला, कारण त्यावेळेस यहुदी लोक शमरोन प्रांतातून जात नव्हते. आणि एवढंच नाही तर येशू ख्रिस्त त्या ठिकाणी विहिरीवर असता एका स्त्री संगतीबद्दल बोलतोय आणि असं लिहिलंय का बाकी शिष्यांनी लांबून पाहून त्यांचं हृदय कठीण झालं आणि ते विचार करू लागले का हा असं कसं त्या स्त्री संगती बोलू शकतो, पण हिंमत नव्हती की त्याच्यावर बोलावं. हृदय कठीण झालं का नाही? समजतंय का? या सेवक एखाद्या नकारात्मक कॅरेक्टरला उंच करतो, बाकीचे हृदय कठीण होतात. पण प्लीज तुमचं हृदय कठीण होऊ देऊ नका. प्रार्थना करा का देवा हे तुझ्यातून असेल तर जो हा नकारात्मक कॅरेक्टर आहे हा बदलून मोठा गौरव आमच्या मंडळीमध्ये होऊ दे.
प्रेज द लॉर्ड. म्हणून याच्यातून आम्ही तुम्हाला हा संदेश देत आहोत का प्रभूने आम्हाला हेच प्रगट केलं का जर पाळक कोणाला निवडतोय तर विश्वास ठेवा का त्यांनी जे निवडले ते पडू नये, ते फेल जाऊ नये, तर त्याच्यात रिझल्ट यावा. प्रेज द लॉर्ड. नाही तर अनेकदा काय होतं की हृदय कठीण झाल्यानंतर हे लोक वाट बघतात कसली, हा पाडण्याची. मग हा पाडताच याला धरायचं, कोणाला, पाळकाला. तुला म्हटलं होतं ना याला घेऊ नको, याला ठेवू नको, नाही ऐकलं. समजतंय का? संधी साधू नका, याला पडण्याची प्रार्थना करा का याचा निर्णय अचूक असावा आणि याच्यात देवाचं गौरव आणि राज्य वाढवावं. नाही तर सैतान बसलाय टपून, हृदय कठीण करतो. आणि मग जर तुमचं हृदय कठीण झालंय, तुम्ही काय आध्यात्मिकरित्या वाढताय? समजतंय का? आपण म्हणतो एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांना समजून घ्या. चर्चमध्येच एकमेकांवर प्रीती नाही आहे, मंडळीमध्येच एकमेकांना आपण समजून घेत नाही, जगांवर काय प्रीती करणार? जगाच्या लोकांना काय समजून घेणार? समजतंय का? म्हणून आम्हाला आमचं परिवर्तन प्रथम आमच्या मंडळीत आणून दाखवलं पाहिजे, जेणेकरून आमच्या मंडळीतला प्रभाव लोकांवर पडेल आणि देवाचं राज्य वाढेल. नाही तर आपण जाणजे लोकांना म्हणतो प्रीती करा, पण मंडळीत प्रीती आहे का? लोकांना म्हणतो समजून घ्या, आपल्या समंजसपणा आहे का? समजतं का? या ठिकाणी बदलाव आणणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हृदय कठीण करू नका, कारण तुम्ही मंडळी आहात, तुम्ही चर्चचा हिस्सा आहात. आणि जर मंडळीतला एखादा पाठ खराब होतो तर त्या ठिकाणी नक्कीच आध्यात्मिक गती जी मंडळी धावली पाहिजे त्याच्या गतीवर परिणाम होतो. आणि म्हणून जर मंडळीतले अवयव स्वच्छ असतील तर मंडळीची गती वाढेल आणि देवाचं राज्य वाढेल. म्हणून असे बोगस कॅरेक्टर जे असतील, जर पाळक त्याला देवाच्या प्रेरणेने संधी देतोय तर ती संधी देऊ द्या, कारण ह्या बोगसला परमेश्वराला चांगलं करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हृदय कठीण होऊ देऊ नका. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हा विषय जो आम्ही तुम्हासमोर मांडला, उद्देश एकच होता का हृदय कठीण होऊ नये. कारण एकदा का हृदय कठीण झालं आम्ही त्या प्रभूला पाहू शकत नाही. आणि म्हणून आम्ही ह्या वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जे उदाहरणं तुमच्यासमोर मी मांडले हे मनाचे उदाहरणं नाही आहेत, तर परमेश्वरने जे प्रगट केले, ज्याचे दाखवले, ज्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्हाला आला, त्याद्वारे आम्ही हे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत की हृदय कठीण करू नका. कारण एकदा का हृदय कठीण झालं, तुमचा शत्रू सैतान हा टपून बसलेला आहे तुम्हाला गिळण्यासाठी, तुम्हाला देवापासून दूर नेण्यासाठी. आणि मग जे हृदय कठीण होऊन जातं, सैतान अशी काही दृष्टी योजना किंवा कार्य आमच्याकडून करून घेतो का त्याची कल्पना आम्ही करू शकत नाही. आणि म्हणून मी प्रथम संदेशाचं जे उदाहरण घेतलं होतं, जे पहिल्या भागामध्ये जे उदाहरण आपण घेतलं होतं कायनाबद्दल, कशा प्रकारचं हृदय कठीण झालं आणि मग त्या ठिकाणी कशा प्रकारे पहिला मर्डर किंवा पहिला खून जो आहे तो कायनाद्वारे झालेला आहे. फक्त एवढंच नाही तर आपण पाहिलं की कशा प्रकारे शाऊलाचं हृदय कठीण झालं आणि मग सैतानाने दृष्टी योजना टाकून तो दाविदाचा जीव घ्यायला लागला. दाविदाबद्दल पण आपण पाहिलं कसं मोह त्याच्यामध्ये हावी झालं आणि मग कशा प्रकारे त्याने त्याकडे पाप केलं, व्यभिचार केला, त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला, ते पाप लपवण्याचा प्रयत्न केलं. म्हणजे हे सर्व उदाहरण जे आहे तुमच्यासमोर यासाठी मांडतोय का राग येणं स्वाभाविक आहे, पण तो राग लवकर टाकून देणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या मनात ईर्ष्या येईल, द्वेष येईल, हेवा येईल, पण तो टाकणं गरजेचं आहे. जर तुम्ही तो बाळगून ठेवला, तर लक्षात ठेवा का सैतान येईल आणि तुम्हाला त्याचा गैरफायदा घेऊन तुम्हाला देवापासून दूर घेऊन जाईल किंवा त्या निराशेमध्ये, त्या रागामध्ये, त्या ईर्ष्यामध्ये असं काही चुकीचं पाऊल तुम्ही घेऊन उचलाल याची कल्पना तुम्ही करू शकत नाही. म्हणून उद्देश एकच होता, या सर्वांद्वारे आपण शिकावं आणि आपलं हृदय कठीण करू नये. तर प्रभूचं जे वचन आहे का ज्याची अंतःकरणे शुद्ध ते आशीर्वादित आहे, का ते देवाला पाहतील. आणि देवाची इच्छा आहे का तुमचे आणि माझं अंतःकरण शुद्ध असावं आणि आपण त्या प्रभूला पाहावं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही प्रार्थना करणार आहोत. जर तुम्हाला हे वचन स्पष्ट झालेलं आहे तर आपण देवाकडे एक संगती येऊया. जितके लोक तुम्ही टी व्हीवर पाहताय, आपलं अंतःकरण तयार करा. आपण प्रार्थना करूया पित्याकडे का देवा मला तुझी मदतीची गरज आहे, मला सहाय्यता पाहिजे. यासाठी का ज्याही वेळेस माझं हृदय कठीण होईल मी त्याच वेळेस तो कठीणपणा टाकणं गरजेचं आहे आणि तो कठीणपणा जावा म्हणून मला सहाय्य कर. प्रार्थना करूया आपण सर्वजण. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद म्हणतो. धन्यवाद प्रभू, या वचनाद्वारे तू आमची भेट घेतली. तू आम्हाला सांगितलं का कठीणपणा
किती भयानक आहे. जसं मी राग करतो, ईर्ष्या करतो, द्वेष करतो, हेवा करतो, नावं ठेवतो, निंदा ठेवतो, सैतानाला चान्स भेटतो, सैतानाला संधी भेटती. आणि ज्या प्रकारे पेत्र म्हणतो का तुमचा शत्रू सैतान गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. आणि म्हणून देवाची इच्छा आहे का तुम्हात असं काही सापडू नये का ज्याच्याद्वारे सैतानाला निमित्त भेटल तुम्हात कार्य करण्यासाठी, देवापासून तुम्हाला दूर नेण्यासाठी. म्हणून हे पित्या मी प्रार्थना करतो का आम्हा सर्वांसाठी का देवा ज्याही वेळेस आमच्यामध्ये राग येईल तो राग टाकण्याची ताकद आम्हाला दे, ईर्ष्या आम्हामध्ये येईल ईर्ष्या टाकण्याची ताकद आम्हाला दे, द्वेष आम्हामध्ये येईल, नावं ठेवणं आम्हामध्ये येईल, निंदा आम्हामध्ये येईल, अपेक्षा खिन्न होतील. प्रभू ज्याही वेळेस ज्याही गोष्टीद्वारे आमचं मन खिन्न होईल त्या क्षणी तो खिन्नपणा निघून जावं असा पवित्र आत्माचा अनुग्रह आम्हाला दे आणि आम्हाला तुझा गौरव हो दे. हे पित्या परमेश्वर मी प्रार्थना करतो जे कोणी हा संदेश पाहत आहेत, प्रार्थनेला एकत्र जमलेले आहेत, या सर्वांचं हृदय तुझ्या पुढे घेऊन येतो प्रभू. आणि हा कठीणपणा यांच्यात हवी होणे म्हणून यांना सहाय्य कर आणि या प्रत्येकात तुझा गौरव हो दे. प्रभू मी प्रार्थना करतो का ज्या कोणाचं या संदेश ऐकून मन बदललेलं आहे त्यांचं पुन्हा प्रभूत आम्ही स्वागत करतो प्रभू. का पुन्हा जर तुमचं मन कठीण होऊन तुम्ही मनात दुष्ट योजना केली असेल, वाईट वागले असतील, आज पश्चाताप करा. देवाला म्हणा का प्रभू मी चुकलो, देवा मला क्षमा कर, मी रागाला जागा देऊन सैतानाला संधी दिली माझ्यात कार्य करावं, पण आज तू मला आठवण करून दिली का तू चुकला, मी कबूल करतो का होय मी चुकलो, मला क्षमा कर पित्या आणि पुन्हा तुझ्या मार्गात चालण्यास मला सहाय्य कर. आणि जे वचन तुझं आहे का ज्याची अंतकरण शुद्ध ते देवाला पाहतील ते वचन माझ्यात पूर्ण होऊ दे आणि आम्हात तुझा गौरव हो दे. सर्व गौरव तुला देतो प्रभू आणि प्रार्थना प्रभूच्याच नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.